पूर्ण आईल गेलं बघा वाया. तर जय शिवराय भावांनो, आपल्या छोट्याशा एका मिनी व्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आपण तर नांदेडला आलेलो होतो. आपल्या गाडीचं काही काम अजून कम्प्लीट झालेलं नव्हतं. म्हणजे आज लास्ट दिवस होता. हो, स्टेअरिंगचे ऑइल लिकेज होते, तेवढं काम करायचं होतं बघा. पाटलापाशी पण आल्या, पाटलाची पण सकाळी सकाळी भेट घेतल्या, कारण का 2-3 दिवस फक्त सामान नेण्यावरच होतो. मग काय, शोएबबाई पण आली तेवढ्या. शोएबबाईचा रोजा वगैरे होता म्हणून थोडं लेट झाले हो, त्यात काही विषय नाही. आणि फटाफट आपल्या स्टेअरिंगचा गड्डा खोलला बघा. स्टेअरिंगची ऑइल शील तर एवढीशीच होती, मग आता पूर्ण ऑइल लिकेज होऊ लागलो. हो, ऑइल काही गाडीमध्ये राहूनच गेलं. स्टेअरिंग तर जाम होऊ लागली, म्हणून आपण खोलला होता स्टेअरिंगचा गड्डा. मस्तपैकी ऑइल शील वगैरे टाकली. ऑइल शील वगैरे टाकायची होती आपल्याला, ती पण कंपनीची. बाटलाकडून ऑइल शील वगैरे आणली आणि ऑइल पण घेतलेलं होतं आणि ऑइल वगैरे सर्व शोएबबाईच्या हवाली केलं बघा. शोएबबाईने तर फटाफट आपली ऑइल शील वगैरे टाकून दिली आणि काम कंप्लीट झाले. आपण निघालो पार्किंगला गाडी लावायला. आपले असे छोटे छोटे मिनी ब्लॉग राहतात. तेवढं इथपर्यंत आल्या तर लाईक शेअर फॉलो नक्की करत जावा. चला भेटू उद्याच्याला.